सासरवाडीला जातो. बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे माझी धर्मपत्नी घेऊन येतो आणि सुखाचा संसार करतो. आजपासून तुझा असणारे काय तोड मला दाखवू नको म्हणजे झालं. काही केली बिचारे, देवगती नाही बुद्धी काही केली बिचारे. ब्रह्म भारी सांग ब्रह्म देवे कुणाच्या कपाळे. पण नाही दादा, माझं तर सांगणं आहे, जरी तुम्हाला सोडून गेला असला तरी ज्या ठिकाणी तू जाशील त्या ठिकाणी तुझा रक्ताचा एक नात्याचा भाव म्हणून तुझी पाठराखण कराल. पण तुझ्या येणाऱ्या कुठल्याही संकटाला हा तुझा दादा उत्तराशिवाय राहणार नाही. अरे ज्या दिशेने तू गेला त्या दिशेने मी देखील येणार आहे. पण एकच, तुझ्या जवळ मला येताना येणार नाही, पण मी तुझ्या सोबत राहील दादा, सोबत राहील. खरंच एका मित्रासोबत दोस्ती केली होती, परंतु तो बी गद्दार निघाला. म्हणून कांचनपूर शहर आहे, त्या कांचनपूर शहराच्या दिशेने जावं म्हणजे झालं. घरदार सोडून या सारा या ठिकाणी चाललेलो आहे. परंतु हे असणारा समोर जंगल झाले आहे, या जंगलाची थोडी माहिती घेत पुढचा प्रवास करावा म्हणजे झालं. वनपिंपळाची छायागार
असणारं कांचनपूर शहर आहे. तेव्हा त्या कांचनपूर शहराच्या राजवाड्यामध्ये जावं आणि त्या ठिकाणी चौकशी करावं म्हणजे झालं. राजा एकटाच राहिला, आम्हाला विरागाने हाकलून दिलं. जोडीदार गेला कोल्हापूरच्या राज्यात, मी आलो इथं त्यांना घरात. पण इथली राणी चांगली आहे, एकटीच आहे, पण बिचारी चांगली आहे. आपल्याला पगार पाणी येण्यावर खाय प्यायला चांगलं जपत्या आणि काय पाहिजे आपल्याला ते नमस्कार. तुम्ही कोण? दारावरची? तू किती दिवस उपाशी होतास? नव तुम्ही कोण? दारावरची? दाराव कुत्री. अरे बाबा मी तुम्हाला कुत्री वगैरे कशाला म्हणणार? आता आणून टेकवलंच तिथं. तुम्हाला कुत्री वगैरे मी काय म्हणणार नाही. अच्छा अच्छा अच्छा. तुमची तोंड फक्त कुत्र्यासारखी दिसतात. मग आम्ही काय वाघ झालो का? सिंह? तू कोण आहे ओळख? मला तुम्ही ओळखलेले दिसत नाही. कशाला काय जाय तुला? माझा परिचय मी तुम्हाला सांगतो. कोण आहे? कांचनपूर नगरीचे राजे रामचंद्र. हो. त्यांची मुलगी लक्ष्मी. हा लक्ष्मी. लक्ष्मी. हा ते मला बोलता येत नाही. लक्ष्मी. त्या लक्ष्मीचा माझा लहानपणी विवाह झालेला आहे. म्हणजे आमच्या राणी सरकारचं तुमचं लग्न झालेलं आहे लहानपणी. मग तुम्ही आमचं दाजी 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 तुम्ही दाजी आहे का? दाजी उपर माझी उकडून आणतो भाजी. अजून मी माझा हात तुम्हाला दाखवलेला नाही का? तेव्हा तुम्ही आमचं दाजी आहे नव्हता. काळजी करू नका. ताई साहेबांना बोलून आमच्या लक्ष्मीला सर्व हकीकत सांगा. लहानपणी लग्न झाले. कसं आहे माहितीये का? आता काय तुम्हाला सांगायची गरज नाही. आम्ही दोघेही लहान असताना आमचं पाण्यामध्ये लग्न झालं. एकमेकाचं तोंड देखील आम्ही पाहिलेलं नाही. बरोबर. तेव्हा आमच्याविषयी 4 शब्द तुम्ही सांगा. तुम्ही आलायचा किती लांब? जंगल रस्ता काढून इकडे या. तुम्हाला पाणी वगैरे हराम खोरानो विचारून पाणी देतात का? नाही. आदर सत्कार काय आहे का नाही? ताबडतोब पाणी बोलो. पाणी 20 रुपये द्या तिथनं पिऊन या. राम खोरा पाहुण्यांचा आदर सत्कार असं करतात का? थांबा की आणतो. ताई साहेब या, तुमचं हत्यार आलंय. नवरा आलाय. नवरा. लहानपणी तुमचं लग्न तुम्ही एकदा बोलला नव्हतं का? काय? माझं लहानपणी पाळण्यात लग्न की आई वडिलांनी सांगितलंय म्हणून की नवरा आलाय की ओळून यायला. नवरा? हो. नवरा कुठे राहतो रे? आईचा पुत्र. काय नवरा झाडावर राहतो. त्याची माकडाची अवलाद आहे. नवरा काय नाही तुम्हाला? अरे नवरा कशा संग खायचा असतोय? गावानं दिलेले शेवग्याचे शेंग सगळं भाता संग. नवरा तुम्हाला थांबा. अरे नवरा दिसतो कसा? तो कसा दिसतोय ते तुम्ही खोलीत गेला की कळतंय. माझा मी त्याला बोलू. पाण्यानं 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 नवरा आलाय. काय राणी सरकार बी येड्याच आहे. नवरा साधा कळत नाही. अशा कशा झाल्यात कोण असतो? काय पाणी आलाय सांगितलं. पाणी तुमची सेवा करणं आमचं काम आहे. बरोबर आहे. तुम्हाला त्यासाठी आहे का नाही? पाणी आणते. आलं. अरे पाणी आलं पाणी आलं पाणी आलं. पाणी आलं. पळा जरा फुटला. पाणी आणले. असा प्रश्न बोले ना आता पावला रे बाबा. ताट करताय ना. राणी सरकारला काही कळ ना. पाणी आणलं. पाणी पण धुतलं. हात धुतले तर नाश्ता सांगा की. नाश्ता मी सांगायचं. पाणी पाणी तुमच्यासाठी. थांबा. राम खोरानो तुम्हाला तुमची चूक नाही. हा
रामाजीची चूक आहे काढून बस. हो अगदी बरोबर बोलला. हे तुमचा नवरा आहे, तुम्ही दोघं आता बोला निवांत. बर हवाय बघा, हा आता मी महालाच्या बाहेर जातो. बर रात्र होण्याची वेळ आहे हो ना. आणि महालाच्या बाहेर गेलं बर कडे कुलूप लावतो, बर बर कड्या लावतो बाहेर. लाव. तुमचं तुम्ही दोघं बायको दोघं. बर बर बोलतो ना. मी एक सांगतो, काय रे. मी गेलो बर महालातल्या लाईटी बंद करू नका. का रे. त्या अंधारात दिसायचं नाही हो. कसं आहे माहितीये का, इकडे आम्ही दोघं जर आमच्या रंगमालात थांबतो, हा तू तिथे एका कोपऱ्यात थांब. नको नको नको, का? ती मला बघवायचं नाही. नाही थांब की. तुम्ही कोंबड्याकडे चटका करा. अरे मी सांगतोय म्हणून तू थांब. मला थांबायची गरज नाही, का? पेड जवळ आहे मला. मग जा. आमच्या बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुमचा आणि माझा लहानपणी विवाह झालेला आहे. हा तेव्हा आता आपण दोघे उपवर झालो आहोत. मालाला बाहेरनं कुलूप लावले, बर किल्ली द्यायला आलो. किल्ली. बाहेरनं कुलूप लावले, किल्ली खिडकीत ना आलो वा. तेव्हा आमच्या बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आमच्या दरबारमध्ये नेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही एवढ्या दिवसांनी आलासा. बर मी काय म्हणतोय. आम्हाला काय बोलू देतोस का तू. होय ताई साहेब, शंका आली म्हणून विचारतोय. काय रे. माझा जरा उपवास असते का नाही. बर मग ही रविवार आहे, आयतवार कधी येणार. ए रविवार नाहीत वर एकच झाला. होय ग होय. होय होय. जंगल झाडीतून पायी प्रवास करत करत आम्ही या ठिकाणपर्यंत आलेलो आहोत. हो तुम्ही खूप दमलात चिला. बरोबर आहे, अगदी आमच्या मनातलं तुम्ही ओळखलं. आजची रात्री इथं आपण विश्रांती करू. बर. उद्या सकाळ होताच आपण आपल्या घरी जाऊ निघून. बर तुम्ही थोडा वेळ बसा, मी तुमच्यासाठी चहा कर. म्हणजे तुम्ही काय सांगणार आहे. हो ठीक आहे. गुलाबी शालू बराया मला नटेवा. गुलाबी शालू बराया मला नटेवा. माझ्या नतनी तखिरा बसगा आवराया. नतनी तखिरा बसगा आवराया. नतनी तखिरा बसगा. गुलाबी शाल पुतला मला नटवा. गुलाबी शाल पुतला मला नटवा. माझ्या नतनी तखिरा बसगा. नतनी तखिरा बसगा. नतनी तखिरा बसगा.
अतिशय मनाला आनंद वाटला. तेव्हा तुम्ही आजची कोणाला- रात्र आपण या ठिकाणी थांबूया हो, हो. आणि पहाड होतच आपण आपल्या आमच्या घरी- दरबारमध्ये निघून जावं म्हणजे झालं. हा म्हणतोय की माझा नवरा आहे, माझ्या आई बापाने लहानपणी लग्न लावून दिलं होतं वाटतं, पण मला याच्यासोबत याच्या घरी जायचं नाही. माझं प्रेम आमच्या राज्यातलं एक मठ आहे, त्या मठातल्या महाराजासोबत माझं प्रेम आहे. मी त्यांना नेऊन सांगतो सगळं म्हणजे झालं. नारायण 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 भक्तीचा टिकाव मारून भक्तीचा टिकाव मारून पाय खांदला भक्तीचा टिकाव मारून पाय खांदला विठ्ठला तूर माझ्या काळजात बंगला बांधला विठ्ठला तूर माझ्या काळजात बंगला बांधला विठ्ठला तूर माझ्या काळजात बंगला
नारायण नारायण नारायण. हरी विठ्ठल. आणि कित्येक वर्ष हिमालयामध्ये तपस्या केली. 12 वर्षाचा होतो त्या दिवशी आम्ही आमचं घर सोडलं. कोणाला सांगितलं ना आम्ही कुठं चाललोय म्हणून. आणि बाल ब्रह्मचारी म्हणून तपस्या करायला बसवत्या हिमालयावर. समोर काही नव्हतं. पर्वत पडत होते, बर्फ पडत होते. आमच्या अंगावर 24 वर्ष तपस्या केली, आत्मज्ञान प्राप्त केलं आणि फिरत फिरत या राष्ट्रामध्ये आलो. त्या राष्ट्राच्या राजाने आम्हाला पाहिलं आणि म्हणाले, महाराज स्वामी आलात. साधू संत येती ध्येय तोच दिवाळी दसरा. त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या राष्ट्रात आला आहात. आम्ही तुम्हाला आमच्या राष्ट्रातून जाऊ देणार नाही. आणि महाराजाने आमच्यासाठी मठ बांधला. परंतु महाराज तो मठ पाहण्यासाठी राहिले नाहीत, स्वर्गवासी झाले. त्यांच्या पोटी पुत्री, एकच पुत्री ती म्हणजे राजकुमारी लक्ष्मी आमच्या दर्शनासाठी आली. आणि तिने फरमान सोडला आमच्यावर. म्हणाले, स्वामी आमचं प्रेम तुमच्यावर आहे. काय म्हणताय सांगा आम्हाला एका शब्दात. आम्हाला नाही म्हणता आलं आणि आम्ही अक्षरशः त्यांच्या प्रेमाला कबूल झालो. 12 वर्ष झालं त्यांचं आणि आमचं प्रेम आहे, गुपित प्रेम आहे, कुणालाही ठाऊक नाही. होय ती रोज 10 वर्ष आम्हाला भेटायत, अजून आली नाही. आता 12 वाजले. नक्कीच काहीतरी घोळ असावं, काहीतरी संकट आला असावं. तेव्हा ती येते का नाही त्याची वाट पाहू म्हणजे झालं. महाराज, ओ महाराज, अहो काय झालंय? असे रुसून चालला का तुम्ही माझ्याशी? काय माझ्याशी काय? अहो माझ्यासोबत रुसला का आहे? लक्ष्मी तुम्ही या राष्ट्राची राजकुमारी आहात. हो आहे ना. गेले 12 वर्ष झालं आपलं प्रेम आहे. हो आहे ना. आणि तेही गुपित प्रेम आहे. हो. रोज आम्हाला भेटण्यासाठी तुम्ही किती वाजता येता? 10 वाजता. आज किती वाजले पहा? आता 11 वाजून गेलेले आहे. मग आम्ही तुमच्या प्रेमासाठी किती वेळ वाट पाहिली असं तुम्हाला वाटतं? अहो लेट होण्याला पण कारण आहे. म्हणजे? हो पण तुम्ही माझ्या रुसला आहे सा. असं रुसू नका. तुम्ही थोडा वेळ बसा. माझं तुमच्यावर किती प्रेम आहे ना. अहो आमचं तरी काही कमी आहे का तुमच्यावर प्रेम? हे मला तुम्हाला दाखवून दे. असं सांगा, शब्दात सांगून दे. तुझं प्रेम तुझ्या शब्दात मला दाखव. राहू दे दुसऱ्याला बोलवायचं. इकडे हे लक्ष्मी होऊन जाऊ दे. हो ना. इंत समज. मी कधीपासून बघते तुमची वाट. या महालात बसून धरणी तुमचा हात. एक दिवस तरी ऐकलं का? एक दिवस तरी गाजवाले का माझ्यावरी अधिकार. राया अहो सख्या करते सख्या करते